आत्ता आपण नानापेठेत आहेत, जिथं आंदेकर बंधूचं आंदेकर टोळीचं साम्राज्य होतं. ही ती समोर मच्छी मार्केट, जिथनं तब्बल 20 कोटीची खंडणी वसूल केल्याचं गेल्या 12 वर्षात आरोप झाला आणि ते गुन्हाही दाखल झाला आहे. म्हणजे एखाद्याचं साम्राज्य कसं उद्ध्वस्त होतं ना, ते आज आम्ही तुम्हाला याची डोळ्यात दाखवणार आहोत. गेली अनेक वर्ष इथली कमान होती, इलिगल होती, पण कधी पालिका तिथं कारवाई करायला नाही. कारण याच पालिकेत आंदेकर टोळीचे जवळपास 4-5 सदस्य नगरसेवक अगदी महापौर होते वत्सल आंदेकरांच्या काळात. त्यामुळं कारवाई कधी व्हायची नाही. पण आज याच टोळीचं आपसापसात भांडू लागली ही टोळी. आणि बघा अवस्था काय आहे. म्हणजे खालसा जण ज्याला आपण म्हणतो साम्राज्य खालसा म्हणतात ना, ते हे समोर आहे बघा. हे वनराज आंदेकर वर्षापूर्वी याच आंदेकरांच्या इकडे बाजूला मर्डर झाला. त्यानंतर त्याचा बदला म्हणून बंडू आंदेकरनं आपला सख्खा नातू आयुष उर्फ गोविंदा कोमकरचा मर्डर केला आणि त्या गुन्ह्यामध्ये ही अख्खे आंदेकर टोळी मोका अंतर्गत आत गेलेली आहे. आणि हे सगळं वातावरण म्हणजे इथं एरवी उभं राहिलं आहे, कोणी घाबरायचं. पण आज पालिकेने पोलीस बंदोबस्त ही कारवाई केली आणि सगळा परिसर जो आहे सगळा आपल्याला फक्त भयमुक्त होताना दिसतं. म्हणजे आंदेकर टोळीचं वर्चस्व आजचं नाही, 1980 सालापासून ही टोळी ह्या सगळ्या भागात वर्चस्व ठेवून होती. म्हणजे ह्याच सगळ्या परिसरात त्यांचे सगळं हप्ते वसुली ज्याला आपण जुगार अड्डा, अवैध धंदे हे सगळे चालायचे. अनेक वर्षापासून ह्या अवैध टोळीचं वर्चस्व होतं, त्याचं नामोनिशाण मिटताना आपल्याला इथं दिसतंय. म्हणजे पोलीस केव्हा जागा झाली तर आंदेकर टोळीत हे गँगवर सुरू झाल्यानंतर म्हणून सगळी कारवाई झाली. सर, इतक्या दिवस ही कारवाई नाही दिसली का? आज काय साहेब, ही कॉर्पोरेशनची नियमित कारवाई आहे. मग यापूर्वी नाही दिसलं का एका? मग यापूर्वीचं असं नव्हतं, संयुक्त विद्यमाने केलेली कारवाई आहे ही. क्षेत्रीय आयुक्त कार्यालय, भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई आहे. काय कोणाची कमान होती? कमानीवरचे नाव आपण वाचलेले, ते वस्तुस्थिती सगळी तुम्हाला माहीतच आहे. का तुम्हाला नाव घ्यायला भीती? मी आजच या खात्यात जॉईन झालेलो आहे, म्हणूनच मी माझ्याकडून कारवाई केली. बघा, अधिकारी अजूनही वनराज आंदेकर ह्या टोळीचं नाव घ्यायला घाबरतात. पण शेवटी म्हणतात ना, एखाद्याचा पापाचा घडा भरला, ती भरल्यानंतर सगळी कारवाई सुरू होती. आपल्या भागातले समर्थ पोलीस स्टेशनचे सिनियर उमेश गीते सर आहेत. सर, कारवाई कशी सुरू आहे? सरही बोलायचं टाळत आहेत. पण हा जो सगळा एरिया आहे ना बघा, तिकडं मच्छी मार्केट, जिथनं तब्बल 20 कोटीची खंडणी वसूल झाल्याचा आरोप ह्या बंडू आंदेकर टोळीवर झाला आहे. आता ती सगळी मोकात आत आहेत सगळी मंडळी. म्हणजे गेल्या वर्षी ही कोमकर टोळी आत होती मोकात, पण ह्या वर्षी म्हणजे खुनाचं सुडाचं राजकारण दुष्टचक्र त्यांच्याच ह्या टोळीत सुरू झालं. आणि त्याचा शेवट बघू शकता आपण. हे शेवटी यांचं साम्राज्य उखडण्यात झालेलं आहे. म्हणजे खरं तर गुन्हेगारीचा शेवट हा शेवटी असाच होतो, हेच चित्र आम्हाला महाराष्ट्राला दाखवायचं आहे. म्हणून आम्ही आवर्जून दाखवतो. एरवी इथं यायलाही लोक घाबरायचे, एवढी दहशत होती या टोळीची. पण आज पोलीस बंदोबस्तात त्यांची कमान उखडली गेली आणि आंदेकर टोळीचं अस्तित्व, नामोनिशाण ज्याला आपण म्हणतो, हे कमानीच्या रूपानं हे मिटवण्याचं काम प्रशासन करतंय. देर आहे दुरुस्त आहे, पण इतके दिवस का नाही केलं असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. थोडक्यात कोणाचे घडा भरायला वेळ लागतो, तसा घडा भरलाय का आंदेकर टोळीचा, असंच या निमित्ताने इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, नानापेठ.